सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बुधवारी आहे काल भैरव जयंती। काल भैरव जयंती हा भगवान शिवांचा उग्र रूपाला म्हणजे काल भैरवाला समर्पित आहे। हा दिवस किंवा हा सण आपण दरवर्षी साजरा करतो, जो दरवर्षी आपण साजरा करतोच, परंतु या दिवशी भगवान शंकराने अधर्म आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी काल भैरव म्हणून त्या दिवशी अवतार घेतला होता असं मानलं जातं। त्याचबरोबर काल भैरव जयंतीला भीती, शत्रू आणि अडथळे दूर करण्यासाठी अशी ह्या दिवसाची शक्ती मानली जाते। आणि कुंडलीत जर का राहू, केतू किंवा शनी या दोषांवर जर उपाय करायचा असेल तर ह्या दिवशी या सर्वांची पूजा केली जाते। बघा, काल भैरव हे जे रूप आपण पाहिलं भगवान शंकरांचं, तर एकदम रौद्र रूप आहे, अगदी भीतीदायक रूप आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, जे लोक चांगले वागतात त्यांना काल भैरव चांगले ठेवतात, आणि जे लोक वाईट किंवा खराब प्रवृत्ती ज्यांची आहे त्यांना त्यांची शिक्षा मात्र काल भैरव करत असतात। त्यामुळे ह्या दिवशी आपण काल भैरवांची कशी पूजा करायची, कशी सेवा करायची, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला देते। बघा, काल भैरव जयंतीच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्यावेळेला तुम्हाला आपल्या आजूबाजूला गावात कुठे पण काल भैरवांचं जिथे मंदिर असेल, अगदीच नसेल तर शंकराच्या मंदिरात गेलात तरीही चालेल, जाताना आपल्याला एक ज्वारीची भाकरी, एक कांदा, 2 लाल मिरच्या आणि एक लिंबाची फोड आणि सोबत थोडस वांग्याचं भरीत हे नैवेद्य स्वरूपात तुम्ही काल भैरवाला अर्पण करू शकता। ह्याच दिवशी तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य अर्पण कराल त्यावेळेला तुम्हाला काल भैरव अष्टक, काल भैरव स्तोत्र, तुम्हाला जी पण कुठली सेवा करता येईल त्या दिवशी तिथेच बसून ही सेवा सुद्धा करायची आहे। काल भैरवाची पूजा केल्याने आपल्याला वाटणारी भीती, नकारात्मकता किंवा अडथळे ह्या सर्व गोष्टी दूर होतात असं सुद्धा म्हटलं जातं। ज्यांच्या कुंडलीत शनी, राहू, केतू हे ग्रह अगदी व्यवस्थित नसेल म्हणजे उचित फलप्राप्ती होत नसेल तर त्यांच्यासाठी ही पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते। काल भैरवाचं जे स्वरूप आहे हे अत्यंत क्रोध, शक्ती आणि न्यायाची देवता आहे असं म्हटलं जातं की हा जो काल भैरवाचा रूप आहे हा रौद्र रूप आहे, आणि त्यामुळे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मनात अत्यंत भीती वाटत असते। त्यामुळे ह्या दिवशी आपण काल भैरवांची विधिवत पूजा करू शकतो, ज्याने आपल्या कुंडलीत काही दोष असतील, शनी दोष असेल, राहू दोष असेल किंवा केतू दोष, जे पण काही दोष असतील ते दोष कमी करण्याचं काम ह्या दिवशी काल भैरव आपण सेवा करून नक्कीच करू शकतो। ह्या दिवशी काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा उपाय करायचा आहे, ज्याने आपल्या कुंडलीत शनी, राहू, केतू ह्यांचा काहीही म्हणजे हे जे ग्रह आहेत हे उचित फळ प्राप्ती करून देत नसतील तर तुम्हाला एक कुत्र्याला अशी एक वस्तू घालायची आहे खाऊ, की जी वस्तू खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीत जे काही ग्रह आपल्याला उचित फल प्राप्ती करून देत नसतील तर ते नक्कीच मजबूत होतील आणि सर्व काही व्यवस्थित होईल। आता काय करायचं आहे, आपल्या घरातच एक अगदी ज्वारीची भाकरी किंवा नसेलच तर बाजरीची भाकरी नक्की बनवा। ज्वारीची नसेल बनवायची तरीही चालेल, परंतु बाजरीची भाकरी बनवा। त्यात आपल्या ह्या मधल्या 3 बोटांनी राईचं तेल असतं, ते राईचं तेल असं 3ही बोटांनी त्या पोळीला असं ओढून घ्या, आणि त्यानंतर ह्याच्यावर थोडस गुळ ठेवा, आणि त्यानंतर ही जी भाकरी आहे ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घाला, ज्याने तुमच्या कुंडलीत जे काही ग्रह उचित फलप्राप्ती करून देत नाही हे सर्व काही दूर होईल आणि तुम्हाला हे सर्व ग्रह उचित फलप्राप्त करून देतील। त्यामुळे ह्या दिवशी नक्कीच तुम्ही काळ्या कुत्र्याला, बघा कुत्र्याचं स्वरूप सुद्धा रौद्र आहे, त्यामुळे ह्या रौद्र रूपाला आपल्याला बाजरीची भाकरी आपल्याला खाऊ घालायची आहे। काल भैरवाचं हे वाहन आहे ते म्हणजे कुत्रा, जे अंधाराला कधीही घाबरत नसतं, आणि ज्यांच्या घरात किंवा आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल तिथे निगेटिव्हिटीचा कधीही वास होत नाही, कारण तिथे जर निगेटिव्हिटी आली तर आपल्याला माहितीये कुत्रा इतका भोंगतो की आपल्याला कळतं की इथे काहीतरी आहे आणि आपण सुद्धा सतर्क होतो। तर अशा रीतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी काल भैरव
जयंतीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कालभैरव अष्टक, कालभैरव स्तोत्र, तुम्हाला जी पण कुठली सेवा करायची असेल, अगदी मंदिरात जमलं नाही तरी पण आपल्या घरात बसून तरी ह्या काही ज्या सेवा आहेत त्या नक्कीच करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.